गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण इलेक्ट्रॉनिकची फाउंडेशन बॅच सुरू करतो आहे. तर माझं नाव प्रोफेसर जावळे सर. ठीक आहे. आणि आज आपण इलेक्ट्रॉनिक्ससाठी फाउंडेशन बॅच सुरू करत आहेत. तर बघा, ही जी फाउंडेशन बॅच कोणाला, तर ज्या मुलांना IIT आणि JEEला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट, तर इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. तर IIT आणि JEEला आपण इलेक्ट्रॉनिक्स कंपल्सरी का ठेवला ते पण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, तुम्ही ज्या अर्थाने IITला आणि JEEला ॲडमिशन घेत आहेत, बरोबर, म्हणजे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये घुसतायत किंवा कोणत्या फील्डमध्ये एंट्री करतायत, तर टेक्निकल फील्ड, बरोबर. आता टेक्निकल फील्डमध्ये जर तुम्हाला पुढं करिअर करायचं असेल तर तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट तिथं निवडणं गरजेचं आहे. तर बघा, टेक्निकल सब्जेक्ट म्हणून बोर्डने इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट हा बायोलॉजीला ऑर ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि या सब्जेक्टचं वेटेज पण खूप छान आहेत. तर मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, IIT आणि JEE, आता जे मुलं IIT आणि JEEला ॲडमिशन घेत आहेत किंवा त्यांना पुढे जाऊन टेक्निकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी टेक्निकल सब्जेक्ट तर तुम्ही निवडणारच. कोणता, तर इलेक्ट्रॉनिक्स. तर इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, IT पण आहे, पण आपण इलेक्ट्रॉनिक्स का घेतो ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट तुमचे जे मेन सब्जेक्ट आहे IIT आणि JEEला, कोणते मेन सब्जेक्ट आहे किंवा आपण त्याला प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणतो. तर फर्स्ट आहे तुमचा फिजिक्स, सेकंड आहे केमिस्ट्री आणि थर्ड आहे मॅथ. ठीक आहे. तर बघा, हा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे फिजिक्स जो सब्जेक्ट आहे त्याच्यातला 20 to 25% ऑफ सिलेबस, 25% सिलेबस आपण जो तुमचा फिजिक्स आहे तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला आहे. म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्सचं जर बेसिक तुम्हाला आलं तर फिजिक्सचा 25% सब्जेक्ट तुम्ही इझिली हँडल करू शकतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण हा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट ठेवला आहे. म्हणजे फिजिक्सला बॅकअप द्यायचा तर कोणता सब्जेक्ट, तर इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट. ओके. तर बघा, आता मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉनिक्स जो सब्जेक्ट आहे त्याचे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन, थिअरीचं डिस्ट्रीब्युशन, प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. तर बघा, हे बघा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला 2 पार्ट शिकायचे आहेत. फर्स्ट आहे पेपर 1 आणि सेकंड आहे तुमचा पेपर 2. बघा, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा टोटल 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे आणि पेपर 2 हा 100 मार्क्सचा सेपरेट सब्जेक्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इज अ सब्जेक्ट इन 11th as well as 12th which is divided into 2 parts, paper 1 and paper 2. Paper 1 consists or weightage for paper 1 is 100 marks and weightage for paper 2 is 100 marks. आता हे 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर सांगतो मी तुम्हाला. बघा, आता ह्या 100 मार्क्समध्ये तुम्हाला परत थिअरीसाठी आणि प्रॅक्टिकल, म्हणजे पेपर 1ची पण थिअरी आहे आणि पेपर 2ची पण थिअरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. बघा, थिअरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल. ओके. तर बघा, थिअरी किती मार्क्सची आणि प्रॅक्टिकल किती मार्क्सचं. तर थिअरी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे प्रत्येक सब्जेक्टच्या. मी आता पेपरबद्दल, इंडिव्हिज्युअल पेपरबद्दल बोलतो आहे. तर बघा, थिअरी सब्जेक्ट जो आहे 50 मार्क्स फॉर पेपर 1. थिअरी किती मार्क्सला आहे, 50 मार्क्सला आहे. आणि प्रॅक्टिकल तुमचे किती मार्क्स कन्सिस्ट करतं आहे, प्रॅक्टिकल पण 50 मार्क्स. आता हे प्रॅक्टिकलचे जे 50 मार्क्स आहेत ते मार्क्स परत कॅल्क्युलेट केले जातात खालीलप्रमाणे. तर बघा, 50 मार्क्समध्ये तुमचं 30 मार्क्स तुम्ही जे एक्झाममध्ये प्रॅक्टिकल करतात त्याला दिलेले जातात. 10 मार्क्स तुमचे जर्नलला असतात. आता राहिले 10 मार्क्स, त्याच्यापैकी 5 मार्क्स ओरल
आणि 5 मार्क्स तुमचे प्रोजेक्ट म्हणून असतं. ठीक आहे, अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मार्क्सचं. पेपर 1मध्ये बघा थिअरी 50 मार्क्सची असते, प्रॅक्टिकल 50 मार्क्सचं असतं. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे जे 50 मार्क्स आहे ते असे डिस्ट्रीब्यूट केलेले असते. 30 मार्क्स, आता 30 मार्क्समध्ये इथं प्रोजेक्टचे पण मार्क्स धरतात, म्हणजे 25 मार्क्स प्रॅक्टिकल असतात आणि प्रोजेक्टचे त्याच्यात 5 मार्क्स धरतात, कारण प्रोजेक्ट पण त्या रिलेटेड असतो प्रॅक्टिकलच्या रिलेटेड. तर बघा सिम्पल आहे, 50 मार्क्स तुमचे प्रॅक्टिकल असतात, त्याच्यापैकी 30 मार्क्स तुमचे कशाला असतात, तुम्ही जे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करतायत, एक्स्टर्नल असतं प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर तुमचे 10 मार्क्स जर्नल असतात, 5 मार्क्स ओरल आणि 5 मार्क्स प्रोजेक्ट. प्रत्येक स्टुडंटला प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे, ते आपण बघूया पुढे. तर बघा सेम पेपर 1चा जसा पॅटर्न आहे तसाच पेपर 2चा. परत थिअरी 50 मार्क्स, पेपर 1 ॲज वेल ॲज पेपर 2चं ही मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन तुमचं इथं आहे. तर बघा प्रॅक्टिकल किती परफॉर्म करायची, तर पेपर 1साठी आपल्याला 12 प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे असतात आणि पेपर 2साठी 12. असे टोटल आपल्याला 24 प्रॅक्टिकल्स इथे परफॉर्म करायचे आहेत. तर 12 प्रॅक्टिकल्स फॉर पेपर 1 अँड 12 प्रॅक्टिकल्स फॉर पेपर 2. आणि 50 मार्क्स तुमचे कशाला असणार आहे, पूर्णपणे थिअरीला असणार आहे. जी के तो तुमचा सेंटरला तुमचा जो पेपर असेल, म्हणजे तुमचे 100 मार्क्स तुम्हाला कुठं भेटणार आहे, थिअरीपासून, आणि 100 मार्क्स कशातून भेटणार आहे, प्रॅक्टिकलतून. म्हणजे प्रॅक्टिकलचे जे मार्क्स आहे ते खूप सोपे. प्रॅक्टिकलचे किट्स असतात, भरपूर सारे किट्स आहे आपल्या कॉलेजकडे. प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिकल करता येईल इतक्या किट्स आहे, इतके इन्स्ट्रुमेंट आहे आणि खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिकलचं काही टेन्शन घ्यायचं नाही. प्रॅक्टिकल सर्व विद्यार्थी व्यवस्थित परफॉर्म करू शकतात. ओके, त्याचबरोबर प्रत्येक जे प्रॅक्टिकल आहे पेपर 1साठी 12 प्रॅक्टिकल करायचे आणि पेपर 2साठी 12. ठीक आहे, अशा प्रकारे हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं आहे. तर बघा पुन्हा सांगतो आहे, इलेक्ट्रॉनिक्स 2 सब्जेक्ट आहे, पेपर 1 आणि पेपर 2. 11साठी पण पेपर 1 आणि पेपर 2 आहे, ॲज वेल ॲज 12साठी पण पेपर 1 आणि पेपर 2. 11th आणि 12साठी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन सेम आहे. ओके, आता याच्यात जर काही शंका असेल किंवा इथून पुढं मी लेक्चर घेणार आहे त्याच्यात काही शंका असेल तर माझा नंबर मी इथं देतो आहे. काही शंका असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, 9561569575. ओके, तर आपण जाऊया इंट्रोडक्शनकडे. तर बघा 11th आणि 12th. आता 11thमध्ये आपल्याला बेसिक सब्जेक्ट घ्यायचे इलेक्ट्रॉनिक्सचे आणि 12thमध्ये आपल्याला ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्सकडे जायचे आहे. तर बघा आता फर्स्ट मी तुम्हाला 11thचं इंट्रोडक्शन देतो. ठीक आहे, तर बघा इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्स खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, आपण त्याचं इंट्रोडक्शन बघूया. तर बघा इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रँच आहे ती 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली. एक आहे इलेक्ट्रॉन आणि सेकंड आहे मॅकॅनिक्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हा जो वर्ड आहे हा 2 सेपरेट वर्डपासून जनरेट झालेला आहे. फर्स्ट आहे इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड आहे मॅकॅनिक्स. अँड इलेक्ट्रॉन्स प्लस मॅकॅनिक्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक्स. बरोबर, तर आपल्याला इलेक्ट्रॉन बघायचं इथं आणि मॅकॅनिक्स आपल्याला नंतर बघायचं आहे. मॅकॅनिक्स म्हणजे हे टोटली रिलेटेड कशाबद्दल आलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघितली असेल किंवा ऐकलेली असेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे त्याच्यात काय काय येणार, तर बघा मुवमेंट, इनर्शिया किंवा तुमचे स्पीड, वेट
ऑक्सिलेशन हे शब्द तुम्ही ऐकलेले असेल किंवा नसेल, हे आपल्याला बघायचं नाही, एवढं त्याच्या डीपमध्ये जायचं नाही. पण मी सांगतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सिम्पल आपण बघूया काय. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय फर्स्ट मेन पार्ट जो असतो तो काय असतो तुमचा व्हील ॲज वेल ॲज गिअर. म्हणजे विअर अँड टिअर जिथं आलं तिथं काय आलं आहे तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग आली. आणि इलेक्ट्रॉन प्लस मेकॅनिक्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक्स. आत्ता एक जी ब्रँच आहे, आत्ता लेटेस्ट ब्रँच जी आली बघा इंजिनिअरिंगसाठी, ती कोणती आहे मॅकॅट्रॉनिक्स. ट्रेंडिंग ब्रँच आहे, खूप स्कोप आहे या ब्रँचला. तर बघा मेकॅनिक्स प्लस इलेक्ट्रॉनिक्स इज नथिंग बट मॅकॅट्रॉनिक्स. तसंच इलेक्ट्रॉनिक्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉन प्लस मॅकॅनिक्स. आता आपल्याला इलेक्ट्रॉनकडे जायचं आहे. हा इलेक्ट्रॉन जो वर्ड आहे हा तुम्ही 10th ऐकला असेल, 9th ऐकला असेल. सिन्स 7th स्टँडर्डपासून तुम्ही हा शब्द ऐकताय इलेक्ट्रॉन म्हणजे काय. तर सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रॉन. ओके. आता बघा एव्हरी सबस्टन्स इन युनिवर्स इज मेड ऑफ ॲन ॲटम. बरोबर. आता मी फर्स्ट तुम्हाला ॲटम सांगतो. ॲटम तुम्हाला माहीत असेल स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॉलिक्यूल, त्याला काय म्हणतो आपण ॲटम म्हणतो. तर बघा ॲटम म्हणजे काय, एव्हरी सबस्टन्स इन युनिवर्स इज मेड ऑफ ॲन ॲटम. एव्हरी सबस्टन्स इन युनिवर्स इज मेड ऑफ ॲन ॲटम. बरोबर. अँड ॲटम कशापासून, अँड ॲटम इज मेड फ्रॉम किंवा ॲटम इज मेड ऑफ कशापासून. तर बघा ॲटममध्ये हे 3 जे पार्टिकल्स असतात बघा, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बघा एव्हरी सिस्टम्स इन युनिवर्स इज मेड ऑफ ॲटम. आणि ॲटममध्ये काही कन्सिस्ट असतात मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे प्रत्येक सबस्टन्समध्ये आपल्या युनिवर्समध्ये काय प्रेझेंट आहे, एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, एक प्रोटॉन प्रेझेंट आहे आणि एक न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. तेच आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघायचं आहे. म्हणजे बेसिक सांगतो मी तुम्हाला. बघा ॲटममध्ये काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजे आता आपल्याला ही फील्ड शिकायची इलेक्ट्रॉन्स. बरोबर. मग आता इलेक्ट्रॉनचा काय रोल आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा करंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तुम्ही घरी सर्वांनी ऐकलं असेल करंट हा शब्द वारंवार तुमचे घरचे पण बोलतात, तुम्ही पण ऐकलेला असेल. करंट कसा असतो तर काय कोणाला दिसत नाही, पण करंट जाणवतो हे नक्कीच आहे. बरोबर. आणि करंट हा आपल्याला आता बघायचा आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर बेसिक असेल काय तर 3 फॅक्टर आहे, करंट, सेकंड व्होल्टेज आणि थर्ड रेझिस्टन्स. ठीक आहे. हे तिन्ही फॅक्टर आपल्याला बघायचे. तर आज आपण बघूया करंट. बरोबर. आता करंट म्हणजे काय, तर कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट किंवा कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिक सर्किट इज कॉल्ड ॲज करंट. तर बघा करंट शिकवण्याच्या अगोदर आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघूया. हे बघा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम इनरमोस्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतं, न्यूट्रॉन. जे काय मी सांगितलेले न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर. हे काय असतात न्यूट्रल असतात. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह चार्ज बॉडीज, पॉझिटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह चार्ज बॉडीज किंवा निगेटिव्ह चार्ज प्रॅक्टिकल्स. तर बघा स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये बघा इनरमोस्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतात, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात, प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज असतात. आणि आउटर मोस्ट शेल ऑफ ऑर्बिट बघा इथं जर बघितलं आउटर मोस्ट शेलला तर काय प्रेझेंट इथं इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. आणि इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द पार्टिकल विच आर निगेटिव्हली चार्ज. आणि हे जे इलेक्ट्रॉन जे आहेत याला जर आपण एक्सटर्नल एनर्जी जर दिली तर हे काय होतात फ्लो होतात.
बरोबर. म्हणजे याला जर एक्सटर्नल बॉडीने पुश केलं, ह्या इलेक्ट्रॉनला जर पुश केलं तर हे इलेक्ट्रॉन्स ह्या ॲटममधून शेजारच्या ॲटमकडे पण जाऊ शकतात. कारण बघा, ॲटम हे खूप स्मॉल स्ट्रक्चर असतात, प्रत्येक वस्तूमध्ये ॲटम प्रेझेंट असतो. मग ह्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याला जर आपण एक्सटर्नल एनर्जी जर दिली, एक्सटर्नल एनर्जी त्याला पुश जर केलं तर इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्याला एनर्जाईज होतात आणि ते दुसऱ्या ॲटमकडे काय होतात, अटॅच होतात. म्हणजे मी इथून एक्सटर्नल फोर्स जर त्याला अटॅच केला तर ते काय होईल, इथनं पुश होईल आणि शेजारच्या ॲटमकडे जाईल. म्हणजे काहीतरी मुवमेंट तुम्हाला काय भेटणार तिथं बघायला भेटणार आहे. तर बघा, ह्याच प्रकारे आपल्याला काय बघायचं आहे आता, इलेक्ट्रिक करंट बघायचं आहे. तर बघा, हे खाली सर्किट बघा, हे सर्किट बघा. तर बघा, हे एक मॅटर आहे, कन्सिडर करा. अँड एव्हरी मॅटर इन युनिवर्स इज मेड अप ऑफ ॲन ॲटम, बरोबर. आणि प्रत्येक ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आता आपल्याला बघा, मी काय सांगतोय तुम्हाला, बेसिक काय सांगतं आज, मला काय सांगायचं आहे तुम्हाला, करंट सांगायचं आहे. तर बघा, काय बघायचं आहे आपल्याला, करंट बघायचं आहे. हां, आता हे जे सर्किट आहे, हे सर्किट कशापासून बनलेलं आहे, काहीतरी मॅटरपासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक मॅटर हे कशापासून बनलेलं आहे, ॲटमपासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक ॲटमचा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आणि हे तुम्ही बघितलं, हे खूप बेसिक आहे, 9-10ला तुमचं झालेलं पण असेल, पण मी ते रिपीट करतो आहे कारण मला काय सांगायचं आहे तुम्हाला, करंट सांगायचं आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉनला जर आपण एक्सटर्नल एनर्जीने जर पुश केलं तर ते काय होईल, काय तो इलेक्ट्रॉन एनर्जाईज होईल आणि तो शेजारच्या ॲटममध्ये जाईल मोशनमध्ये. तर बघा, त्याच प्रकारे इकडे खाली याला म्हणूया इलेक्ट्रिक सर्किट किंवा इलेक्ट्रिक सर्किट म्हणलं. तर बघा, इथं मी कनेक्ट केलं आहे बॅटरी ऑर सेल, सर्वांना माहीत असेल सेल किंवा बॅटरी, बरोबर. मी ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला काय केलं आहे, तिथं कनेक्ट केली आहे. आता सपोज दिस इज नथिंग बट मॅटर मेड फ्रॉम ॲटम, आउटरमोस्ट शेल, इलेक्ट्रॉन आर फ्रीली किंवा आउटरमोस्ट शेलला ते प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन्स, आणि त्यांना जर एनर्जी भेटली तर ते काय करतात, पुढे जायला सुरुवात करतात. आता ही एक वायर आहे, बरोबर. आणि ह्या वायरला काय कनेक्ट केलं आहे, मी सेल कनेक्ट केला आहे. आणि सेल, आणि इकडे काय कनेक्ट केलं आहे, बल्ब कनेक्ट केला आहे. इकडे एक सेल आहे, इकडे एक बल्ब आहे. बघा, इलेक्ट्रिक करंट आपल्याला बघायचं आहे. तर या वायरमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आणि ज्या प्रकारे आता इलेक्ट्रॉन कसे चार्ज असतात, निगेटिव्ह चार्ज असतात, बरोबर. हे बघा, हे इलेक्ट्रॉन्स आहे, जे होल असे डॉटने दाखवले ते काय तुमचे इलेक्ट्रॉन. इथं मी म्हणतोय, त्याला मेन्शन करतोय इलेक्ट्रॉन विच आर निगेटिव्हली चार्ज. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहीत असेल, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह डिनोटेड बाय मायनस साईन, प्रोटॉन पॉझिटिव्ह डिनोटेड बाय प्लस साईन, आणि हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. तर बघा, या वायरमध्ये काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आता तात्पुरतं किंवा तुर्तास याला मी इथं बॅटरी कनेक्ट केलेली नाही आहे, तर मग ते स्टेबल आहे. बॅटरी कनेक्ट केली नाही म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला काही तुमची एक्सटर्नल एनर्जी काय ॲप्लाय होत नाही, ते स्टेबल आहे. आता मी इथं काय करतो आहे, बॅटरी कनेक्ट करतो आहे. जसे मी इथं बॅटरी कनेक्ट करल तर बॅटरीमध्ये माझी बॅटरी फुल्ली चार्ज आहे, त्याच्यातून काहीतरी एक्सेस एनर्जी निघते. म्हणजे इथं बॅटरीमध्ये ॲक्टिव्ह काय, आता पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल, बरोबर. आता जसा पॉझिटिव्ह टर्मिनल ॲक्टिव्ह होईल किंवा हा निगेटिव्ह टर्मिनल ॲक्टिव्ह होईल, निगेटिव्ह काय होतं रे, रिपेल. आणि पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह अट्रॅक्ट, हे सर्वांना माहिती आहे. मॅग्नेट असो किंवा तुमची इलेक्ट्रिक फील्ड असो, पॉझिटिव्ह रिपेल होतात. म्हणजे सेम पोल्स रिपेल अँड अनलाईक अटॅच, ओके. तर बघा, हा जी निगेटिव्ह एनर्जी, ही एक्सटर्नल एनर्जी, ही काय करते, या इलेक्ट्रॉन्सला पुश करते. कारण इलेक्ट्रॉन्स कुठं प्रेझेंट आहे, तर आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट आहे. जसं मी जेव्हा मी बॅटरी कनेक्ट केली तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स कुठं पुश होत आहे, निगेटिव्ह एनर्जी काय करते, त्यांना रिपेल करते आणि ती कुठे येते आहे, पॉझिटिव्ह पॉईंटकडे. म्हणजे आता इथे काय होतं आहे, हा जो इलेक्ट्रॉन्स हा पुश झाला आहे, कुठे गेला आहे, इकडे गेला आहे. याने याला पुश केलं आहे, इकडे गेला आहे. म्हणजे पुशिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स सुरू झालं आहे इथं.
जेव्हा इलेक्ट्रॉनची पुशिंग सुरू झाली किंवा इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू झाला आहे तर तो कुठनं जातो आहे, या बल्बमधून जातो आहे आणि माझा बल्ब इथं काय होणार आहे, ग्लो होणार आहे. जसं मी बॅटरी इथं काढून घेईल तर माझा बल्ब काय होईल, इथं ऑफ होईल. पण मी जेव्हा बॅटरी इथं अटॅच करेल बल्ब काय होणार आहे, ऑन होणार आहे. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इलेक्ट्रिक सर्किट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिक सर्किट किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी वायर कॉन्स्टिट्यूट द करंट. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट करंट. आलंय लक्षात. करंटची डेफिनेशन काय म्हणू शकतात तुम्ही, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा करंटला काय म्हणणार तुम्ही, कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन in and any electric circuit is known as current or is called as current. And current is denoted बाय आय. करंट कशाने डिनोट करतो आपण, आयने डिनोट करतो. अँड युनिट इज एम्पियर डिनोटेड बाय ए. बघा करंट कशाने डिनोट करतो आपण, आयने डिनोट करतो आणि करंटचं युनिट काय तुमचं एम्पियर आहे. तुम्ही ऐकलेलं असेल खूप, किती एम्पियरची बॅटरी आहे, ठीक आहे. तर त्या प्रकारे करंटचा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असा रोल असतो. आता करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट करंट. पण आता इथं जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो कसा आहे, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बघा इथं जर इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो कुठनं स्टार्ट होतो आहे, निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे अटॅच होत आहे, तुमचे कुठे अट्रॅक्ट होत आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल. जेव्हा हे इलेक्ट्रॉन फ्लो होतील तेव्हा तुमचा बल्ब ऑन होईल आणि अशा प्रकारे तुमचा करंट कॉन्स्टिट्यूट होईल. म्हणूनच मी काय म्हटलो इथं, फ्लो कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी इलेक्ट्रिक सर्किट इज नोन ॲज करंट. कंटिन्युअस फ्लो इथं असणं गरजेचं आहे आणि त्याला आपण करंट म्हणूया. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज सिम्पल नोन ॲज करंट. आणि करंटचं युनिट काय तुमचं ॲम्पियर अँड इट इज डिनोटेड बाय आय. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण बघितलं आहे करंट. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वात बेसिक जे टर्म आहे ते करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया करंट. आज तर बघितलं आहे, पण व्होल्टेज आणि रेझिस्टन्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आणि करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स एकमेकाशी कसे रिलेटेड आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला थोडंफार याच्या अगोदर करंट माहीत नसेल काय, फक्त तुम्ही ऐकलेलं असेल करंट ही टर्म फक्त तुम्ही ऐकलेली असेल, पण तुम्हाला कळली पण असेल करंट म्हणजे काय. सिम्पल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ते इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठं नव्हतं तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. खूप सिम्पल आहे. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतं, इलेक्ट्रॉन. त्यांना जर एक्सटर्नल एनर्जी भेटली तर ते काय कॉन्स्टिट्यूट करतात, करंट कॉन्स्टिट्यूट करतात. ओके. आता पुढे आपल्याला बघायचं आहे व्होल्टेज. करंट अँड व्होल्टेज इज टोटली डिफरंट टर्म्स. ओके. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला जर तुम्ही वायर बघितली असेल किंवा तुमचा फॅन जर चालू असेल तर तुम्हाला वाटत असेल याच्यात नेमकं काय करंट आहे का व्होल्टेज आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. करंट म्हणजे काय आणि व्होल्टेज म्हणजे. करंटचं आज आपण एक्सप्लेन केलं आहे. करंट आणि व्होल्टेजचं काय रिलेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. याच्यात जर काही डाऊट असेल तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. ठीक आहे. ओके. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. नेक्स्ट लेक्चर बघूया व्होल्टेज अँड रेझिस्टन्स. ठीक आहे. थँक्यू.